नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण संहिता अध्ययनचा टॉपिक पाहणार आहोत. तर परीक्षेमध्ये हा टॉपिक फार वेळेस विचारलेला आहे, म्हणून आपण या टॉपिकवरती व्हिडिओ बनवत आहोत. तर आजच्या टॉपिकचं नाव तुम्हाला माहीतच आहे, चिकित्सा चतुष्पाद. आचार्यांनी आपल्याला रोगाची चिकित्सा करताना मूलभूत 4 पाय सांगितलेले आहेत. त्याचे वर्णन या श्लोकामधून त्यांनी केले आहे. श्लोक काय आहे पाहूया. भीषक द्रव्यानी उपस्थाता रोगी पादचतुष्टयम चिकित्सतस्य निर्दिष्टम प्रत्येक तत चतुर्गुणम. म्हणजे आचार्यांनी चिकित्सेचे वैद्य, द्रव्य म्हणजे औषध द्रव्य, उपस्थाता म्हणजे परिचारक आणि रोगी असे 4 पाय सांगितलेले आहेत आणि त्यांनी त्या प्रत्येकाचे 4-4 गुण सांगितलेले आहेत. तर आता आपण सगळ्यात पहिल्यांदा वैद्याचे गुण बघूयात. वैद्याचे गुण सांगताना आचार्यांनी सांगितलं आहे, दक्ष स्थिर्थ शास्त्रार्थ दृष्टकर्मा सुचिर्भिषक. म्हणजे वैद्य दक्ष असला पाहिजे, गुरूंकडून शास्त्रार्थ जाणून घेतलेला असला पाहिजे, कर्म पाहिलेले असले पाहिजेत आणि पवित्र असला पाहिजे. तर सर्वात पहिला गुण जो आहे दक्ष गुणाचा आपण अर्थ काय आहे तो जाणून घेऊया. म्हणजे रोगाच्या अवस्था सातत्याने बदलत असतात मित्रांनो. तर वैद्याने त्याच्यामुळे दक्ष असणे अत्यंत गरजेचं आहे. अवस्था नेमकेपणाने लक्षात येणे आणि त्यानुसार चिकित्सेत बदल करणे हे अत्यंत आवश्यक असते. त्याच्यामुळं वैद्याने दक्ष असणे फार महत्त्वाचे आहे. त्याच्यानंतर दुसरा गुण जो आहे तो तीर्थार्थ शास्त्रार्थ आहे. तीर्थ म्हणजे काय मित्रांनो, उपाध्याय वा गुरु त्यांच्याकडून वैद्याने शास्त्रार्थाचे ग्रहण केले पाहिजे. म्हणजे गुरु जेवढा ज्ञानसंपन्न व अनुभवसंपन्न असतो तितका शिष्याला त्याचा फायदा होतो. नुसत्या शब्दार्थाच्या पलीकडे जाऊन पण त्याचा गूढ अर्थ व्यक्त करण्याची सामर्थ्य शिष्यामध्ये असलं पाहिजे आणि त्याच्यामुळे वैद्य हा ज्ञानसंपन्न आणि अनुभवसंपन्न असला पाहिजे. त्याच्यानंतर तिसरा जो गुण सांगितलेला आहे तो आहे दृष्टकर्मा. वैद्यांनी सर्व कर्म पाहिलेली पाहिजेत. नुसते शास्त्र अध्ययन करून प्रत्यक्ष कर्माचा अनुभव नसेल तर वैद्य यशस्वी चिकित्सा करू शकत नाही. म्हणून वैद्यांनी सर्व कर्म पाहिलेली पाहिजेत, खरं तर ती केलेली पाहिजेत. म्हणजे कसं आहे, फक्त थेरॉटिकल नॉलेज असून फायदा नाही आहे मित्रांनो. आपल्याला आपण पेशंट पण चेक करता आले पाहिजेत. त्याच्यामुळं दृष्टकर्मा हा एक गुण आहे वैद्याचा. त्याच्यानंतर शुची म्हणजे पवित्र. शरीर, वाणी आणि मन या तिन्ही स्तरावर पवित्र अवश्य आहे. या ठिकाणी केवळ शारीरिक स्तरावरची शुद्धता अपेक्षित नसून मानसिक स्तरावर किंवा वाक इंद्रियांच्या स्तरावर सुद्धा शुचित्व अपेक्षित आहे. त्याच्यानंतर आपण औषधद्रव्याचे गुण बघूया. आता 4 पाय सांगितलेले आहेत, त्याच्यातला पहिलं सांगितलं वैद्य. आता दुसरा पाय म्हणजे औषधद्रव्य. आता औषधद्रव्याचे सुद्धा 4 गुण सांगितलेले आहेत. बहुकल्पम बहुगुणम संपन्नम योग्य औषधम. म्हणजे औषध हे बहुकल्प बनवता येण्याजोगे असावेत आणि गुणांनी युक्त असावेत, परिपूर्ण, संपन्न आणि योग्य असावेत. त्याच्यामध्ये पहिला गुण बघूया बहुकल्पम म्हणजे औषधाचे अनेक कल्प करता यावेत, जसे की स्वरस, कल्क किंवा तेल आणि घृत. बहुगुणम म्हणजे अनेक गुण पाहिजेत औषधामध्ये. औषध अनेक गुणांनी युक्त असावे, त्यामुळे ते अनेक रोगांवरती किंवा त्यांच्या अवस्थांवरती वापरता येते. जसे की आवळा हा बहुगुण आहे, तो बऱ्याच रोगांवर आपण यूज करू शकतो. त्याच्यानंतर औषधाचा तिसरा गुण जो आहे तो संपन्न, म्हणजे वनस्पती स्वरूप औषध योग्य रीतीने पोसलेले किंवा योग्य रीतीने काढलेले असावे. त्यापासून काही कल्प बनविला असल्यास ते योग्य रीतीने बनविलेले, अर्थात कोणतेही औषध स्वगुणांनी परिपूर्ण असावे. त्याच्यानंतर औषधाचा गुण जो आहे तिसरा तो आहे योग्य म्हणजे ज्या व्यक्तीमध्ये किंवा रुग्णामध्ये औषध आपल्याला वापरायचे त्याचा रोग किंवा त्या अवस्थेनुसार ते योग्य असलं पाहिजे. म्हणजे असं नाही आहे की या डिसीजमधलं औषध दुसऱ्या डिसीजमध्ये पण चालतं. म्हणजे स्पेसिफिक डिसीजवरती स्पेसिफिक औषधांचाच उपयोग केला पाहिजे. त्याच्यानंतर तिसरा जो पाय आहे आयुर्वेद चिकित्सेचा तो आहे परिचारक म्हणजे उपस्थाता. म्हणजेच आज आपण मॉडर्नमध्ये पाहतो की परिचारक म्हणजे फिमेल नर्स किंवा मेल कंपाऊंडर. तर त्याच्यानंतर परिचारकचे 4 गुण सांगितलेले आहेत. अनुरक्त, शुचिर्दक्षो, बुद्धिमान, परिचारक. परिचारक हा अनुरक्त म्हणजे काय, प्रेमळ, पवित्र, दक्ष आणि बुद्धिमान असावा. आता अनुरक्त पहिला गुण पाहूया. परिचारक हा जात्याचा प्रेमळ असावा. या अर्थाने आई ही अतिशय उत्तम परिचारक ठरते मित्रांनो.
प्रेमापोटी घेतली जाणारी काळजी ही निःसंशय अधिक चांगल्या प्रकारे घेतली जाते. त्याने रुग्णास एक चांगला मानसिक आधार मिळतो. त्यामुळे परिचारक हा अनुरक्त म्हणजेच प्रेमळ असला पाहिजे. शुची, आता आपण पाहिलंय की वैद्याचा पण एक गुण आहे तो शुची, आणि परिचारकाचा पण शुची हा गुण आहे. परिचारक हा सुद्धा अंतर्बाह्य पवित्र असणे आवश्यक आहे. तोच वास्तविकता सातत्याने रुग्णाजवळ असतो. म्हणजे जी नर्स आहे तीच पेशंट जवळ असते कंटिन्यू. त्याच्यामुळे येथे परिचारक हा शब्द पुल्लिंगी आहे हे ध्यानात घ्यावे. त्यामुळे पूर्वी पुरुष परिचारक असावेत असे सूचित होते. स्त्री रुग्णांसाठी स्त्री परिचारक व पुरुष रुग्णांसाठी पुरुष परिचारक अशी नेमणूक करणे व्यवहार्य आहे. दक्ष त्याच्यानंतर परिचारक हाच सातत्याने रुग्णाजवळ असल्याने विशेषतः आणीबाणीच्या वेळी परिचारकाने अत्यंत सतर्क राहणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर चौथा गुण बघूया परिचारकाचा, तो म्हणजे बुद्धिमान. विशेषतः अतितटीच्या प्रसंगी परिचारकाने स्वतःचे डोके चालवून मार्ग काढणे अपेक्षित आहे. म्हणजे एखाद्या वेळेस डॉक्टर नसेल तर परिचारकाने स्वतःचे डोके चालवून मार्ग काढला पाहिजे. आता तुम्हाला एक उदाहरण देतो की आता समजा नवीन मॉडर्न पद्धती आल्या आहेत, पण जुन्या काळात जेव्हा स्ट्रँग्युलेशन हार्निया होता तेव्हा सर्जरी वगैरे शस्त्रकर्म वगैरे काही नव्हते. तर त्या काळी परिचारकाने एका मुलाला 2 तास उलटं धरलं होतं, कारण की त्याचा स्ट्रँग्युलेशन हार्निया झालेला होता. ते उलटं धरल्यामुळे तो स्ट्रँग्युलेशन हार्निया त्याने बालकाला शीर्षासनात धरून प्रसंगावधानी परिचारकाने बालकाचे प्राण वाचवल्याचे उदाहरण आहे. त्याच्यानंतर पुढे बघूया रोग्याचे देखील 4 गुण सांगितलेले आहेत आचार्यांनी. त्याच्यामध्ये श्लोक सांगितलेला आहे, आढ्य रोगी भिषग वश्यो ज्ञापकः सत्ववानापि. आढ्य म्हणजे संपन्न, आणि म्हणूनच गुणाढ्य धनाढ्य याचा अर्थ गुणसंपन्न श्रीमंत असा होतो. रोगी श्रीमंत असल्यास औषधोपचाराचा खर्च त्याला परवडू शकतो, आणि आजारपणामुळे गरीब रुग्णाप्रमाणे त्याच्या कुटुंबाचीही वाताहत होत नाही. विशेषतः आज जेव्हा वैद्यकीय सुविधा अत्यंत महागड्या आहेत तेव्हा याचे महत्त्व सर्वात अधिक आहे. दुसरा जो गुण आहे रोग्याचा तो आहे भिषग्वश्य. म्हणजे रोगाविरुद्धच्या लढाईत वैद्य हा नेता आहे. रोग्याने आनंदाने त्याचे आदेश पाळले पाहिजेत. त्याच्या अधीन असणे आवश्यक आहे. रोग्याचा वैद्यावर पूर्ण विश्वास असेल तरच मनापासून आणि आनंदाने तो वैद्याच्या सूचनेचे पालन करतो. असे झाल्यास रोगापासून मुक्ती मिळू शकते. अन्यथा अपथ्य सेवनाने किंवा चुका केल्याने रोग बळावू शकतो, म्हणजे रोग अधिक वाढू शकतो. तिसरा जो गुण आहे रोग्याचा तो आहे ज्ञापक म्हणजे एकंदरीतच रोगाचा प्रवास म्हणजेच उत्पत्ती प्रक्रिया ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे मित्रांनो. रोग्याला आपल्या शरीरात होणारा सूक्ष्म बदलसुद्धा समजू शकत असतील आणि संगतवार सांगता येत असतील तर वैद्याला त्याचा निदानासाठी खूप चांगला उपयोग होतो. पुष्कळ वेळा रोगी नेमके काय होत आहे हे सांगू शकत नाही. अशा वेळी निदान करणे अवघड असते, म्हणून रोगी ज्ञापक असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर रोग्याचा चौथा जो गुण आहे तो सत्ववान आहे. सत्ववान म्हणजे रोगी मनाने खंबीर असावा. त्यामुळे रोग कोणताही असला, उदाहरणार्थ जसं की कॅन्सर, एड्स यासारखे असले तरी गर्भगीळ होऊ नये आणि धैर्याने रोगाचा सामना करावा. रोगी जर भीतीने खचून गेला तर विषादामुळे होणारे नुकसान रोगापेक्षाही तीव्र असते आणि त्याने रोगही झपाट्याने वाढीस लागतो. म्हणून रोगी धीट असणे आवश्यक आहे. येथे अतिशय अर्थाने रोगी काही बाबतीत भित्रा पण असावा. रोगी अत्यंत धीट असल्याने त्याच्या बेधडकपणामुळे महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. त्यामुळे काही बाबतीत तरी त्याला थोडी भीती वाटणे आवश्यक आहे. त्यामुळे थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, चिकित्सा चतुष्पाद येथे आपल्या समाप्त झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.